इराणचं मिसाईल बॉम्बिंग झाल्यानंतर ते अमेरिका हादरूनच गेले की काय चाललंय. आपल्याला वाटलं होतं 3 दिवसात युद्ध संपेल, ते संपत नाहीये. उघड विरोध केला स्पेनने. त्यामुळे अमेरिकेच्या लक्षात आलं की जागतिक स्तरावरती आपण पूर्णपणे एकटे पडलेले आहोत. काँगो वगैरे ठिकाणी जे सैन्य गेलं किंवा कोरियामध्ये जे सैन्य उतरलं ते सगळं नेहरूंच्या पुढाकारामुळे झालं होतं. त्यामुळे जागतिक स्तरावरती पंडित नेहरूंचा तेवढा दबदबा होता. आता दबदबा काहीच नाही आपला. गेले काही वर्ष इस्रायलचा दबाव मोदींवरती एवढा आहे की आपणच आता इस्रायलचे दलाल झालेलो आहोत, अमेरिकेचे पण नाही. या सगळ्यामध्ये 40 दिवसानंतर नेमकं कुणी काय मिळवलं याचा जर आपण विचार केला तर इराणच्या बाजूने जास्त गोष्टी दिसतात. खूपच तमाम हिंदुत्ववादी इस्रायलच्या बाजूचे आहेत आणि ते ट्रम्पला शिवाय देतात. बरोबर. पण अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या नादाला लागून या हिंदुत्ववाद्यांना दुसरं काही दिसत नाही. हिंदू मुस्लिम खेरीज अब्राहम लिंकनने गुलामगिरी नष्ट करण्यासाठी लढाई केली आणि त्याचा खून झाला. नमस्कार, मी प्रशांत कदम. अमेरिका इराण युद्धामध्ये तब्बल 40 दिवसानंतर शस्त्रसंधी जाहीर झालेली आहे. 2 आठवड्यांची शस्त्रसंधी असणार आहे आणि त्याच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी जी धमकी दिलेली होती की इराणची सगळी संस्कृती नष्ट करून टाकू, या धमकीमुळं धास्तावलेलं जग आता सुटकेचा निश्वास टाकतं आहे. पण या सगळ्या शस्त्रसंधीचा नेमका अर्थ काय, या शस्त्रसंधीच्या भोवती तुम्हाला जे जे प्रश्न पडलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे गाढे अभ्यासक कुमार केतकर सर. सर, शस्त्रसंधी तर आज मध्यरात्री जाहीर झाली आणि बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. त्याच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी होती की इराणची सगळी संस्कृती आम्ही नष्ट करून टाकू. आणि अशावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान एक ट्विट करतात, त्याच्यातून अपील करतात आणि मग आता असं कळतंय की पाकिस्तानमध्ये ही शांती वार्ता जी आहे ती 10 तारखेला होऊ शकते. पाकिस्तानच्या या रोलबद्दल आपण बोलूच, पण सुरुवातीला या शस्त्रसंधीचा नेमका अर्थ काय, नेमका कोणाचा विजय म्हणायचा, हा अमेरिका की इराण? नाही, अगदी विजय आणि पराभवाची भाषा करायची तर हा सरळ सरळ अमेरिकेचा आणि इस्रायलचा सुद्धा पराभव आहे. आणि इराणचा तो फार मोठा विजय, पण त्याला अशी विजयाची पताका दिसणार नाही, कारण इराणचं खूप नुकसान झालं आहे. इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. त्यांचे सगळे सर्वोच्च नेते जे होते, म्हणजे खामेनी सोडा, त्यांचा सर्वोच्च सेनापती, त्यांचा सर्वोच्च नौदलाचा प्रमुख, त्यांच्या इंटेलिजन्सचा प्रमुख, असे सगळे त्यांनी मारून टाकलेले आहेत. बरं, ते काय असे नव्हते की सगळे वयोवृद्ध नव्हते, ते सगळे मध्यमवयीन होते, अनुभवी होते, तज्ज्ञ होते. त्या सगळ्यांना इस्रायलनी आणि अमेरिकेने बॉम्बिंग करून ठार मारले. आणि म्हणून ट्रम्प असं म्हणत होता की आता वाटाघाटी करायच्या झाल्या तर कोणाशी करायच्या, कारण तिकडे कोणी वाटाघाटी करायला नाहीच आहे, कारण आम्ही सगळे मारून टाकलेत, अशी भाषा तो ट्रम्प करत होता. अशा अवस्थेमध्ये ट्रम्प जिंकणं असं त्याला वर्णन करणं त्याचं हे चूक आहे. कारण असं असून सुद्धा गेले 40 दिवस इराण लढतोच आहे. बरोबर. तेव्हा त्यांना जे वाटलं होतं की अशा पद्धतीने सर्व नेतृत्वाची पूर्णपणे हत्याकांड केल्यानंतर इराण ताबडतोब शरण येईल. बरोबर. आत्तापर्यंत असं झालेलं होतं काही प्रमाणात तरी. इराकमध्ये झालं, लिबियामध्ये झालं, सिरियामध्ये झालं. त्याच्यामुळे त्याला असं वाटलं की आता इथे पण तेच होईल, इराण पण शरण येईल. तर इराण शरण आला नाही इतकंच नव्हे, तर इराणनी जी मिसाईल्स वापरली त्या मिसाईल्समुळे अमेरिकेचे जे तळ आहेत UAE-मध्ये, अरब राष्ट्रांमध्ये, त्या सगळ्या तळांवरती हल्ले झाले. त्यांना अक्षरशः अक्षम करून टाकलं, पूर्णपणे निष्प्रभ करून टाकलं. म्हणजे एक त्यांची अब्राहम लिंकन नावाची एक शिप आहे, ती म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी 101 विमानं मावतात, एवढी मोठी शिप आहे. त्या ह्याच्यात जहाजातनं ते सगळीकडे बॉम्बिंग करायला जातात, असं ते प्रचंड शिप आहे. ते निकामी करून टाकलं इराणनी. त्यानंतर अजून एक आयझनॉर म्हणून एक शिप आहे, ते पण इराणनी जवळजवळ नष्ट करून टाकलं. त्यामुळे अमेरिकेला त्या भागातले त्यांचे तळ एका पाठोपाठ एक नष्ट होत आहेत. विशेषतः त्यांनी दुबई, अबुधाबी, बहारीन इकडे जे ठेवले होते, ओमान, ह्या सगळीकडे जे ठेवलेले तळ आहेत त्यांचे, आणि ते फार प्रभावी तळ आहेत, त्या तळांवरती बॉम्बिंग झाल्यानंतर कोणाचं, इराणचं मिसाईल बॉम्बिंग झाल्यानंतर ते अमेरिका हादरूनच गेले की काय चाललंय. आपल्याला वाटलं होतं 3 दिवसात युद्ध संपेल, ते संपत नाहीये. त्याच्यानंतर अमेरिकेतले जे तज्ज्ञ लोक होते या युद्धासंबंधातले, इराणचा अभ्यास केलेले, ते सारखं ट्रम्पला सांगत होते की हे युद्ध तुम्ही सुरू केलं, वाटाघाटी चालू असताना सुरू केलं,
कारण नसताना सुरू केलं, तुमच्याकडे काही पुढे त्याच्या संबंधात प्लॅन नाही आहे, काही नियोजन नाही आहे, आणि हे युद्ध तुम्हाला नाकी नऊ आणेल असं ते जाहीरपणे म्हणतो. म्हणजे अमेरिकेतले जवळजवळ सर्वच्या सर्व तज्ज्ञ याच्या विरोधात होते. आणि शेवटी आपल्या लक्षात आलं की अमेरिकेचे मुख्य सेनाधिकारी जे आहेत त्यांना काढून टाकायला लागलं, त्यांच्या हाताखालचे काढून टाकायला लागलं. याचा अर्थ खुद्द अमेरिकेमध्ये ट्रम्पला प्रचंड प्रमाणावर विरोध व्हायला लागला, सगळ्या वरच्या पातळीवर, म्हणजे अधिकाऱ्यांच्या पातळीवर. आणि जवळजवळ 1 कोटी लोकांनी अमेरिकेमध्ये मोर्चेही काढले होते. एकूण काहीतरी 70 शहरांमध्ये मोर्चे काढले. आणि त्यामुळे जनतेचाही या युद्धाला विरोध आहे आणि ट्रम्पला विरोध आहे, ट्रम्पच्या भूमिकेला विरोध आहे. हे सगळं पाहून ट्रम्पला लक्षात आलं की आपल्याला काही पर्यायच नाही. आणि त्याच्यामुळे हा पराभव अमेरिकेचा आहे. पण तो अमेरिकेचा पराभव जसा इराणने केलाय तसा अमेरिकन जनतेने सुद्धा अमेरिकेचा पराभव केलाय. जे व्हिएटनाममध्ये झालं तेच इथे आहे. 40 दिवसानंतर हेच दिसतंय म्हणजे की कुठलं उद्दिष्ट याच्यामध्ये साध्य झालं ना. राजवट बदलली गेलेली आहे, उलट जे उद्दिष्ट प्रथम होतं. हो, आणि ट्रम्प त्यांच्या पोस्टमध्ये आज इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण असा उल्लेख करतायत स्वतः. याचा अर्थ ते मान्य करतायत. दुसरी गोष्ट म्हणजे ना तिथं काही म्हणजे उठाव झाला जनतेचा, की जे अमेरिकेला वाटत होतं की आपण हल्ले करू आणि जनता उठाव करेल, ते नाही झालं. कुठले न्यूक्लिअर त्यांचे मटेरियल त्यांनी सीज करू शकलेलं नाहीये, युरेनियमचे साठे वगैरे काही हे झालेलं नाहीये. आणि प्लस आता मुद्दा फक्त होर्मुझची सामुद्रधुनी इतकाच बनलेला आहे. आणि होर्मुझची सामुद्रधुनी हा सगळ्यात शेवटी मुद्दा आला. म्हणजे ज्या वेळेला इराणवरती फार हल्ले व्हायला लागले त्यावेळेला इराणने सांगितलं की आम्ही मग होर्मुझमधनं तुम्हाला जहाज नेऊन देणार नाही. त्यामुळे सगळा युरोप आणि जपान अमेरिकेच्या विरुद्ध गेला. कारण होर्मुझमधनं त्यांची पण जहाजं जायची, त्या जहाजांना पण बंदी आली. त्याच्यामुळे नेटोचे लोक म्हणायला लागले, युरोपचे सगळे पंतप्रधान वगैरे सगळे म्हणायला लागले, जपान म्हणायला लागलं. आणि स्पेननी तर उघड विरोध केला स्पेननी. त्यामुळे अमेरिकेच्या लक्षात आलं की जागतिक स्तरावरती आपण पूर्णपणे एकटे पडलेले आहोत, म्हणजे फक्त इस्रायल बरोबर आहोत. आणि आपण युद्ध सुरू केलंय. आणि ते तिथेच लोक म्हणायला लागले की हे युद्ध ट्रम्प यांनी कोणतंही नियोजन नसताना सुरू केलं, कारण त्यांना इस्रायलनी भरीस पाडलं. हे सगळं युद्ध प्रत्यक्षात इस्रायल विरुद्ध इराण होतं. अमेरिका इस्रायलच्या मदतीसाठी आली होती. पण आत्ता शस्त्रसंधी होताना सुद्धा अमेरिका आणि इराणमध्ये काहीतरी स्टेटमेंट्स आलेले आहेत. इस्रायलचं आत्ता या क्षणापर्यंत कुठलं स्टेटमेंट अधिकृतपणे दिसत नाही. एवढं स्टेटमेंट आलंय की अमेरिकाच्या बरोबर आम्ही आता सीजफायर इराणबद्दल पाळू, पण लेबेनॉनवर पाळणार नाही. म्हणजे लेबेनॉनवरती आम्ही हल्ला चालू ठेवू. याचा आता आजूबाजूला जे ते ना करायचं ते इस्रायलने चालू ठेवलं. म्हटलं ना, इस्रायल हा यातला मुख्य खलनायक आहे. बरोबर. नाही, आता तुम्ही लेबनॉनचा उल्लेख केला म्हणून ही गोष्ट पण किती म्हणजे इराणचं वेगळेपण दाखवून देते की जे त्यांनी 10 पॉईंट अजेंडा ठेवलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी लेबनॉनला सुद्धा सोबत घेतलं होतं की त्यांच्यावरती सुद्धा हल्ले थांबले पाहिजेत हे ते सांगत होते. हो, नाही आता गंमत ते तर पाळलेलं नाही. कारण हा करार जो आहे, तथाकथित करार, हा अमेरिकेच्या प्रस्तावानुसार आहे. इस्रायल त्यात सामील नव्हतं. माझा तर तर्क असा आहे की अमेरिकेने नुसतं इस्रायलला सांगितलं की आम्ही असं करणार आहोत, तुम्हाला काय करायचं करा, असं बहुतेक अमेरिकेने इस्रायलला उडवून लावलंय. कारण इस्रायलला न सांगताच अमेरिकेने युद्ध सुरू केलं होतं. ते इस्रायलच्या सांगण्यावरनं इस्रायलचंच म्हणणं होतं, पण अमेरिकेने आपणच काही काही गोष्टी करायला सुरुवात केली, त्या इस्रायलला ज्या हव्या होत्या त्या. आणि त्यांना वाटलं की त्याच्यामध्ये जर पूर्ण इराण नष्ट झाला, इराणला आम्ही अश्मयुगात नेऊ, स्टोन एज, हे त्याचं म्हणणं आहे. म्हणजे एके ठिकाणी तर त्यातला इराणच्या बद्दलचा एक प्रतिनिधी अमेरिकेचा असं म्हणतो की गाझा आम्ही जसं केलं आहे, म्हणजे गाझामध्ये जो नरसंहार केला आहे आणि गाझा म्हणजे कसं एक रिसॉर्टसाठी स्ट्रीप तयार करतोय, तसं आम्ही अख्ख्या इराणचं करू, असं विधान केलंय. म्हणजे क्रौर्य, बेदरकारपणा आणि बेपर्वाई इतर देशातल्या मतांची, लोकमताची, हे आजपर्यंत म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर आजपर्यंत कोणी असं पाहिलेलं नव्हतं. जवळजवळ हे हिटलरसारखं झालेलं आहे. आणि किती भयानक आहे म्हणजे की काल रात्रीपर्यंत डोनाल्ड ट्रम्प अशा पद्धतीची धमकी देत होते की आम्ही सगळी संस्कृती नष्ट करून टाकू आणि एकही निषेधाची डेडलाईन होती. ती डेडलाईन म्हणजे आपल्या भारतीय वेळेनुसार सकाळी 8ला 8:30च्या सुमारास, यांनी 5ला त्या जाहीर केलं की आम्ही आता शस्त्रसंधी करतोय. पण म्हणजे याच्या संदर्भात कुठे निषेधाचा सूर का उमटला नाही? म्हणजे कुठल्याच राष्ट्रप्रमुखांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अशा पद्धतीच्या विधानाचा निषेध का कोणी करू शकलं नाही? ना कुठली आंतरराष्ट्रीय कोणीच नाही, कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेने केला नाही. त्यांनी विरोध केला,
म्हणजे ट्रम्पनी सुरू केलेल्या युद्धाला विरोध केला. युरोपात खूपच विरोध झाला. स्पेननी पण विरोध केला. पण कोणी या भाषेला आणि इराणच्या अश्मयुगात इराणला नेऊ अशा अमेरिकेच्या धोरणाला, हिंसक धोरणाला तसा जाहीर विधान करून कोणी विरोध केला नाही. त्यांनी अमेरिकेच्या धोरणाला विरोध केला, अमेरिकेच्या युद्धखोरीला विरोध केला, अमेरिकेने जे बॉम्बिंग केलं त्याला विरोध केला. पण आम्ही आता असं करणार आहोत, इराण उद्ध्वस्त करून टाकणार, नष्ट करून टाकणार, इराणची संपूर्ण संस्कृतीच नष्ट करणार, इराणची भूमी संपूर्णपणे गाझा स्ट्रीपसारखी करणार, या विधानांना फारसा विरोध आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती झालेला दिसत नाही. आणि युनायटेड नेशन्स तर गप्पच होती. युनायटेड नेशन्स इतकी निष्प्रभ झालेली आहे की त्यांना काय काय नाही. तर एकेकाळी युनायटेड नेशन्सचं सैन्य काँगोमध्ये गेलं होतं, कुठे कुठे जगभर युनायटेड नेशन्सचं सैन्य जायचं. आता त्यावेळेला काय होतं, पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली बराचसा अलिप्त देशांचा एक समूह होता आणि ते ठरवायचे, नेहरूच सांगायचे कित्येक वेळेला. काँगो वगैरे ठिकाणी जे सैन्य गेलं किंवा कोरियामध्ये जे सैन्य उतरलं ते सगळं नेहरूंच्या पुढाकारामुळे झालं होतं. त्यामुळे जागतिक स्तरावरती पंडित नेहरूंचा तेवढा दबदबा होता. आता दबदबा काहीच नाही आपला, आपण काय सांगतो याला किंमतच नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जागतिक पातळीवरती एक प्रकारची राजकीय मुत्सद्देगिरीची जागृती तयार करायला एक नेतृत्व लागतं. ते नेतृत्व त्यावेळेला होतं काही प्रमाणामध्ये. बर्ट्रांड रसेलांकडे होतं, सार्थनकडे होतं, पंडित नेहरूंकडे होतं, असे काही काही होते. त्यानंतर विली ब्रँडकडे सुद्धा होतं काही काळ. परंतु आत्ता तसं नाही. ओके. काल रात्रीचा जो सगळा घटनाक्रम दिसतोय सर, त्याच्यामध्ये पहिलं ट्विट 12:46 हे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ करतात. ते 2 राष्ट्रांना अपील करतात, अमेरिका आणि इराणला. आणि मग आता 10 एप्रिलला पाकिस्तानच्याच भूमीवरती ही चर्चा होऊ शकते. म्हणजे पाकिस्तान या सगळ्यामध्ये एक रोल प्ले करतोय. भले आपल्याकडे आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर असं म्हणतात की ते जे करतायत ती दलाली आहे. आणि पाकिस्तानचा या सगळ्यामध्ये रोल म्हणजे आपल्या परराष्ट्र नीतीचं बेसिक उद्दिष्ट हे आहे की पाकिस्तानला एकटं पाडणं. पण हे जे आता होताना दिसतंय त्याच्यातून आपला पण एक परराष्ट्र धोरणाचा पराभव झाला आहे. पूर्ण पराभव झाला आहे आपला. आता आपल्याला काही भूमिकाच उरलेली नाही आहे. खरं म्हणजे आपल्याला भूमिका नव्हतीच. जयशंकर जे म्हणतात की पाकिस्तानसारखी दलाली आपण करत नाही. युद्ध सुरू व्हायच्या बरोबर 24 तास अगोदर नरेंद्र मोदी इस्रायलमध्ये होते. कशाला? त्यानंतर लगेच युद्ध सुरू झालं आहे. गेले काही वर्ष इस्रायलचा दबाव मोदींवरती एवढा आहे की आपणच आता इस्रायलचे दलाल झालेले आहोत. अमेरिकेचे पण नाही, इस्रायलचे दलाल झालेले आहोत. परंतु अमेरिकेचे आपण कसे दलाल झालो आहे हे ट्रम्प यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांनी ज्या पद्धतीने टॅरिफ लावले, त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला धोरणं बदलायला लावली, ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूरबद्दल त्यांनी 40 वेळा विधान केलं. 40 की त्यांच्या विधानामुळेच, त्यांच्या आग्रहामुळेच ते युद्ध थांबलं. त्याच्याबद्दल आपण बोललोच नाही काही. आता दलाली म्हणजे आपण करत होतो अमेरिकेची आणि इस्रायलची, मुख्यतः इस्रायलची. आता जयशंकरांनी म्हणणं की पाकिस्तान दलाली करतोय आणि पाकिस्ताननी दलाली केलेलीच नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे काय आहे की पाकिस्तान हा पहिल्यापासनं अमेरिकेचा राजकीय आणि लष्करी तळ आहे. आणि त्यांनी त्याच्या संबंधामध्ये आता सिंदूर प्रकरणामध्ये सुद्धा पाकिस्तानने मान्य केलं की अमेरिकेने मध्यस्थी केली, पण आपण नाही मान्य केलं. युद्ध भारत आणि पाकिस्तानमध्ये, पाकिस्तान मान्य करते अमेरिकेने मध्यस्थी केली. आपण म्हणतो काय नाही आमचं सगळं कर्तृत्व आहे. म्हणजेच मुद्दा असा की आपण आपलं सगळं कर्तृत्व असं म्हणत असताना पाकिस्तानने ते मान्य केलं. त्यामुळे अमेरिकेला पाकिस्तानबद्दलचा विश्वास जास्त वाटतो किंवा ह्यांना काही सांगितलं तर करतात. आणि शिवाय त्यांचा इतके वर्ष तो तळ आहे. त्यामुळे अमेरिकेनेच पाकिस्तानला मध्यस्थी करायला सांगितलेली आहे. अमेरिकेच्या टर्म्सवरती पाकिस्तानने मध्यस्थी केली आहे. ही पाकिस्तानचा इनिशिएटिव्ह फार मर्यादित आहे. म्हणजे त्यांनी ते मान्य केलं, एवढंच इनिशिएटिव्ह आहे. तो जो ड्राफ्ट आहे ना, हो म्हणजे आज एक मेसेज आला ज्याच्यामध्ये तो ड्राफ्ट फॉर पाकिस्तान पीएम. कारण असं त्याच्यातनं हे रिसीव्ह कुणीतरी करायला लावलेलं आहे त्यांना. कारण असं आहे की ज्या वेळेला अमेरिकेने 5 कलमी ठराव दिला, 15 कलमी ठराव दिला, त्यावेळेला इराणनी त्याला 5 कलमी उत्तर दिलं, पण ते त्यांना दिलंच नाही. किंबहुना त्यांनी अमेरिकेच्या संबंधात ध्यान असं केलं की अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये काही वाटाघाटी चालूच नाही आहेत आमच्याकडे. आणि तेच म्हणले होते की कोणी वाटाघाटी करायला तिकडे नाहीये. यांनी पण सांगितलं होतं की वाटाघाटी करायला आमची काय कुठे काय नाही, चालूच नाही, चर्चाच नाहीये. असं असताना त्यांनी तो 15 कलमी कार्यक्रम दिला. इराणनी तो 15 कलमी जसा हवेतच होता तर त्या हवेतच त्याला उत्तर दिलं.
की आमचा पण एक 5 कलमी कार्यक्रम आहे, पण ते त्यांना असं डायरेक्टली निगोशिएशन करून झालेलं नव्हतं, ते नुसतंच झालं होतं. आणि आता गंमत म्हणजे अमेरिकेने मान्य केलं आहे की इराणचे जे कलम आहेत कलम आहेत, ते हो. आता आम्ही मान्य करतोय. आणि त्याच्यामध्ये हे आहे कलम की म्हणजे एक प्रकारे हे दिसते की होर्मुज वरती आता मिलिटरी ऑब्झर्वेशन आहे इराणचं, म्हणजे पूर्णपणे मोकळीक नाही फुल कंट्रोल आहे काही इराणचा. टेक्निकल लिमिटेशन्स असणार आहेत हे ते म्हणतायत. आणि फुल कंट्रोल आहे इराणचा. बरोबर. आणि सोबत पुन्हा हल्ले नकोत हा त्यांचा मुद्दा पहिलाच त्याच्यामध्ये आहे. तो मान्य केलाय, हो. अमेरिकेने मान्य केलाय. पण अमेरिकेने मान्य केलाय, इस्रायलने नाही मान्य केलं. इस्रायलने इराण पुरता मान्य केलाय, लेबनॉनवरचा नाही केलं. बरोबर. म्हणजे या सगळ्यामध्ये 40 दिवसानंतर नेमकं कुणी काय मिळवलं याचा जर आपण विचार केला तर इराणच्या बाजूने जास्त गोष्टी दिसतात. खूपच. पण सर पण त्यांची माणसं मेली, प्रचंड प्रमाणावरती शहरं उद्ध्वस्त झाली, प्रचंड प्रमाणावरती खाणी उद्ध्वस्त झाल्या, प्रचंड प्रमाणावरती प्लांट इलेक्ट्रॉनिक्सचे आणि हे उद्ध्वस्त झाले, म्हणजे विध्वंस केला. बरोबर. पण त्या विध्वंसाला डगमगले नाहीत ते. बरोबर. सगळं नेतृत्व मारलं गेलं, विध्वंस झाला, शहरांवरती विध्वंस झाला, जिथे नागरिक राहतात तिकडे विध्वंस झाला. त्या शाळेवरती इस्रायलनी बॉम्बिंग केलं होतं, ते 168 मुली मेल्या. एकदा व्हॉलीबॉलची एक टीम इराणमध्ये होती, तिला पूर्णपणे विध्वंस, तिला मारून टाकलं 40 मुलींना. पण एवढं असून सुद्धा इराणने दाखवलं की आत्ता या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं काय तर आमची अस्मिता, आमचा अभिमान, आणि त्यानुसार आम्ही लढणार. इराण ज्या पद्धतीनं या 40 दिवसात लढलेला आहे तो खरं तर एक म्हणजे वस्तू जगाचा आणि जगाचा इतिहास 20व्या शतकातला जो आपल्याला सारखा आपण संदर्भ देतो त्याच्या पलीकडे 21व्या शतकातला हा मुद्दा गेलाय. माझ्या मते ह्यांनी एक नवीन पॅरामीटर तयार केलंय, नवीन संदर्भ, नवीन निकष, नवीन मानदंड तयार केले या युद्धाने. आणि इराणने तर माझ्या मते संबंध जगातली सामान्य जनता आहे त्यांना एक सामर्थ्य दिलेलं आहे. आणि आपल्या देशामध्ये तुम्ही म्हणाल तर खरं गंमत अशी आहे, दुर्दैव आहे ते, की आपल्या देशामध्ये इराणबद्दल सहानुभूती होती एका वर्गात, परंतु भाजप प्रणित वर्ग जो आहे त्या वर्गामध्ये किंवा भाजप प्रणित इंटेलेक्च्युअल आहेत त्यांच्यामध्ये इराणला सहानुभूती नव्हती. कारण त्यांच्या डोक्यात ते हिंदू मुस्लिम आहे आणि हिंदूंचे समर्थक कोणते इस्रायल आणि काही प्रमाणात अमेरिका, इस्रायल मुख्य. आणि त्याच्यामुळे आत्तासुद्धा ज्या वेळेला हे टीका करायचे काय चाललंय एकूण युद्धाचं तेव्हा ते ट्रम्पला दोष द्यायचे. बरोबर. इस्रायलला कधीच दोष द्यायचे नाही. आपल्या संपूर्ण हा जो हिंदुत्ववादी परिवार आहे या परिवारामध्ये ते म्हणजे काय ट्रम्पने वाटोळ केलंय जगाचं, ट्रम्पने युद्ध सुरू केलंय, ट्रम्पमुळे महागाई आहे, ट्रम्पमुळे टॅरिफ आहे, ते सगळं ट्रम्प. बरोबर. इस्रायलच्या बद्दल एक शब्द ते बोलायचे नाहीत. याचं कारण असं की त्यांची नाळ आता त्यांनी मोदी तिकडे जाऊन फादरलँड आणि असं काही बोललाच ना, आणि त्यांचं मेडल काय ते होतं मेडल. त्यामुळे इस्रायल हा आपला मुख्य आपल्यावरती दबाव टाकणार आहे, आपण इस्रायलचे दलाल आहोत हे लक्षात असल्यामुळे तमाम हिंदुत्ववादी इस्रायलच्या बाजूचे आहेत आणि ते ट्रम्पला शिवाय देतात. बरोबर. म्हणजे एका नव्याच गोष्टींचं दर्शन इराणनं सगळं घडवलेलं आहे. हे सगळं आपल्याला कुठे माहिती होतं. बऱ्याच गोष्टी समजुती आपल्या ज्या होत्या त्या पण त्यांनी उधळून लावल्या. मी इस्रायलबद्दल तुमच्या चॅनलला फार पूर्वी बोललेलो आहे हो हो. की इस्रायल आणि मोसाद आपल्या देशात काय गोंधळ करतायत ते तुमच्याच चॅनलवरती मी बोललोय. त्यावेळेला तुमचाच चॅनल ऐकून काही चॅनलवाल्यांनी माझी टिंगल केलेली आहे की केतकर इस्रायल कशाला आणतात मध्येच. पण म्हणजे आता कालचंच उदाहरण, ज्यावेळी ट्रम्प अशा पद्धतीची धमकी देत होते की आम्ही सगळी संस्कृती नष्ट करून टाकू, त्यावेळी इराणचे सामान्य नागरिक ह्युमन चेन्स बनवून ब्रिजेसवरती जात होते, पॉवर प्लांटच्या ठिकाणी उभे राहत होते. ज्यावेळी ते म्हणत आम्ही ब्रिज बॉम्ब करणार, तिथले कलाकार येऊन त्या पॉवर प्लांटच्या तिथं शेजारी सतार वादन काय जे ते करत होते, म्हणजे गाणी म्हणत होते. म्हणजे हे जे एक मोराल करेज आहे प्रचंड, ते कुठून आलं असेल? ते त्यांच्या, माझ्या मते त्यांच्या खऱ्याखुऱ्या राष्ट्रवादात. आता एक लक्षात घे, अमेरिकन संस्कृती म्हणून जे म्हणतात ती साधारण कधीपासून आहे, 500 वर्ष पण नाही. कोलंबस तिकडे गेला आणि त्याने तर कत्तल केली. अमेरिकन संस्कृती कसली, कोलंबसने स्थानिक जनतेची कत्तल केली, काही लाख लोक मारलेत आणि मग अमेरिका तिकडे वसलेली आहे. त्यामुळे 1492 मध्ये कोलंबस तिथे उतरला. त्याच्यानंतर जर अमेरिकन संस्कृती तुम्ही म्हणायला लागलात, त्याच्या अगोदर अमेरिकन संस्कृती होती, ती ज्यांना रेड इंडियन्स म्हणतात परंतु नेटिव्ह अमेरिकन्स आहेत, स्थानिक लोक आहेत, त्यांची संस्कृती होती. तिला जागतिक विस्तार नव्हता, तिचा काही जागतिक ट्रेंड नव्हता, ते रेड इंडियन्स सगळे कुठे व्यापारी संबंध होते. इराणचं तसं नाही आहे. इराणची संस्कृती 4-5 हजार वर्षापूर्वीची आहे आणि भारताचे आणि इराणचे संबंध हे 2,500-3,000 वर्षाचे आहेत.
आपल्याला फक्त इराण म्हटलं की गालिचे आणि मुंबईला इराणी रेस्टॉरंट एवढंच आठवतं. तसं नाही, इराण आणि भारत आणि इराण आणि जग यांचे खूप संबंध आहेत. कारण इराणची संस्कृती ही या संपूर्ण परिसरातली आहे. बरोबर. आता उदाहरणार्थ आपल्याकडे ताजमहालला सुद्धा जो दगड वगैरे आणलेला आहे किंवा त्याच्यावरचं ते सगळं इराणी आहे, पारशी आहे. त्यावेळेला त्याला इराण हा शब्दच नव्हता. पर्शियन. त्या काळामध्ये पर्शिया शब्द होता. आणि इराण हा शब्द आहे ना, IRAN, हा आर्यनशी रिलेटेड आहे. हो. आता हे हिंदुत्ववाद्यांना फार आर्यनबद्दल प्रेम आहे, पण त्यांना इराणबद्दल प्रेम नाही. कारण त्या सगळ्या इतिहासच नाकारतात. अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या नादाला लागून या हिंदुत्ववाद्यांना दुसरं काही दिसत नाही हिंदू मुस्लिम खेरीज. इराणचे आणि आपले संबंध हे धर्मातीत आहेत. खरं. आणि मराठी धर्म शब्द किती नंतर आहेत आला आपले? आहे. शब्द पण किती आहेत पर्शियन? इराणचा आपला संबंध हा इस्लामच्या जन्मा अगोदरपासून आहे, म्हणजे त्या प्रदेशाचा. आणि तो इराण आहे. आणि त्या इराणी संस्कृतीबद्दल, त्या इराणी इतिहासाबद्दल, त्या इराणी राष्ट्राबद्दल इराणच्या लोकांना जो प्रचंड अभिमान आहे, त्या अभिमानापोटी त्यांना ती ताकद निर्माण झाली. पण अजून एक लक्षात घे, इराण हा फक्त शिया मुस्लिमांचा नाही. इराणच्या या संपूर्ण इराणवरती जेव्हा बॉम्बिंग होत होतं त्यावेळेला इराणमध्ये जे चर्चेस आहेत आणि जे ज्यूंचे सिनागॉग आहेत त्यांच्यावरती तिथल्या जनतेने हल्ले केले नाहीत. बर. आपल्याकडे जे मशिदींवरती हल्ले, मंदिरांवरती हल्ले हा प्रकार दक्षिण आशियामध्ये आहे, पाकिस्तानमध्ये येईन, भारतातही आहे. तसं झालं नाही. तिकडे लोक चर्चला जात होते, तिकडे लोक सिनागॉगमध्ये जात होते. एवढंच काय, इराणच्या सैन्यानी, सिक्युरिटी फोर्सेसनी चर्च आणि सिनागॉगसाठी एक प्रोटेक्शन दिलं होतं त्यांना, की त्यांच्यावरती कोणता हल्ला होऊ नये. इराणची संस्कृती खऱ्या अर्थाने सहिष्णू आहे आणि बहुसांस्कृतिक आहे इराण. हे लोकांना लक्षातच येत नाही. त्यांनी काय गो टू इस्रायल वगैरे असं तिथल्या लोकांना असं काही सांगितलं नाही की तुम्हाला तुम्ही जा तिकडे. अशा टाईपचे बाष्कळपणा, सवंगपणा आणि मूर्खपणा त्यांनी केलेला नाही. इराणनी सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे. आणि एवढं करून इराणनी कधी आमच्यावरती कायमच, अमेरिकेशी सुद्धा त्यांनी चांगले संबंध ठेवायचा प्रयत्न केला आहे. खरं. त्याच्यामुळे इराणची ताकद आहे ती त्यांच्या बहुसांस्कृतिकतेतनं, काही प्रमाणात बहुभाषिकतनं आणि अशा प्रचंड इतिहासातनं, 4-5 हजार वर्षाच्या इतिहासातनं इराणला ती सांस्कृतिक, मानसिक, वैचारिक ताकद मिळाली. त्या ताकदीचा परिणाम आपण आत्ता पाहिला. दुसरीकडं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या 40 दिवसामध्ये जे बोलत होते, म्हणजे अत्यंत बेभरवशी, अत्यंत उथळ आणि कधी कधी उद्दामपणाची आणि शिवीगाळ करणारी भाषा त्यांनी याच्यामध्ये वापरली. म्हणजे अगदी परवा दिवशी होर्मुझबद्दल बोलताना तर त्यांनी अक्षरशः F वर्ड वापरून शिव्याच दिल्या. म्हणजे एखाद्या राष्ट्राचा प्रमुख अशा पद्धतीने बोलू शकतो. तर म्हणजे अमेरिकेच्या इतिहासामध्ये, आता तुम्ही बऱ्याच निवडणुका तिथं जाऊन स्वतः बघितलेल्या आहेत, इतके उथळ, इतके बेभरवशी अध्यक्ष याच्या आधी नाही. संबंध अमेरिकेमध्ये इतका बेभरवशाचा, इतका उथळ विचाराचा, इतका नुसता केवळ लहरी आणि केवळ स्वयंभू असा अध्यक्ष आता झाले. क्रूर अध्यक्ष खूप झाले. व्हिएटनाममध्ये निक्सनने काय भरपूर गोंधळ घातलेला होता. निक्सन हा अत्यंत, आत्तापर्यंत असं मानलं जात असे की दुसऱ्या महायुद्धानंतर सगळ्यात वाईट अध्यक्ष कोण, तर निक्सन. पण निक्सनकडे योजना असायची, चुकीची दुष्ट योजना असेल, पण ती योजना होती, दुष्ट योजना होती. त्या दुष्ट योजनेच्यामुळे किसिंजर आणि निक्सन यांनी व्हिएतनाम विध्वंस घडवून आणला. पण त्यांच्याकडे काय करायचं आपल्याला पुढे प्लॅन होता, तो फसला. पण निक्सन अशी दुष्ट योजना करायचा, पण तो योजना करायचा. ट्रम्पकडे तसं काहीच नाही आहे. ट्रम्पकडे योजनाच नसते. त्याला व्हीम आलं की तो सांगतो मी आता ग्रीनलँड घेऊन टाकणार आहे, मी आता इराण घेऊन टाकणार आहे, व्हेनेझुएला त्यांनी घेतलं. अशा प्रकारे जो एक बेभरोशाचा, लहरीपणाचा आणि क्रौर्याचा आणि बेशरमपणाचा, बेभरोशाचं राजकारण अमेरिकेतल्या कोणत्याही अध्यक्षांनी निदान 20व्या शतकात किंवा 19व्या शतकातही केलेलं नाही. उलट त्यांच्याकडे परंपरा फार चांगली आहे. अब्राहम लिंकनने गुलामगिरी नष्ट करण्यासाठी लढाई केली आणि त्याचा खून झाला. अब्राहम लिंकनचा खून झाला. केनेडीने शक्यतोवर शीतयुद्ध संपवायचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. तो बर्लिनलाही गेला. 1961 साली बर्लिनची भिंत उभी राहिल्याबरोबर केनेडी तिकडे गेला होता. आता रशियाच्या विरुद्ध होता. पण ते सोव्हिएत युनियन, रशिया म्हणजे सोव्हिएत युनियन आणि अमेरिका यांच्यातलं शीतयुद्ध होतं. त्याच्या पाठीमागे योजना होती, त्याच्या पाठीमागे कटकारस्थानं होती, पण स्ट्रक्चर होतं. ट्रम्पकडे काही स्ट्रक्चरच नाही आहे. ट्रम्पला रिपब्लिकन पक्षातल्या लोकांचाही विरोध होता या युद्धाला. त्याच्यामुळे ट्रम्प क्लासिकल अर्थाने इस्लामोफोबिया नाही आहे, तो कोणाच्याही विरुद्ध आहे. भारताच्या विरुद्ध आहे. भारत काही इस्लाम नाही.
भारत तर हिंदुत्ववादी आता म्हणजे सरकार आपलं, पण भारताच्या पूर्ण विरुद्ध आहे तो भारताला म्हणजे काय पाण्यातच पाहत होतो. म्हणून हे सगळे हिंदुत्ववादी म्हणतात ट्रम्प विरोधी. अरे पण ट्रम्प विरोधी आहे तर अगली बार ट्रम्प सरकार म्हणायला कोण गेलं होतं? राहुल गांधी नव्हता गेला किंवा काँग्रेस नव्हती गेली. अबकी बार ट्रम्प सरकार हे तुमचं होतं. आणि हाऊडी मोदी म्हणून जो एक मोठा म्हणजे 50,000पेक्षा 1,00,000च्या आसपास लोकांचा स्टेडियमवरती जो मोदींचा सत्कार ट्रम्पच्या समर्थकांनी घडवून आणला, ट्रम्पच्या भारतीय समर्थकांनी घडवून आणला, ते हाऊडी मोदी म्हणजे काय त्यावेळी मोदीचं आणि ट्रम्पचं प्रेम होतं. तो त्यांना डोनाल्ड म्हणायचा, डोनाल्डच्या ऐवजी ते सोडून देऊ आपण. पण एवढं प्रेम तुम्ही त्यावेळी तुम्हाला जाणवलं नाही की ट्रम्प तुम्हाला असं टॅरिफ वाढवेल आणि तुमचे कर वाढवेल? तुम्हीच ट्रम्प सरकार करत बसलात, अगली बार ट्रम्प सरकार. यावरून भारताला मोदीच्या काळात धोरण नाही, समज नाही, काय होणार या व्यक्तीकडनं किंवा काय होणार नाही याचा काही भान नाही याचं. असं आपलं धोरण गेले 14 वर्ष नुसतं हवेत आहे. बरोबर. आणि तरी पण मोदींनी काय केलं तर प्रचंड प्रगती केली. काय प्रगती केली? खरं आहे, तेही मुद्दा आहेच. पण या युद्धामध्ये सर म्हणजे आता जेव्हा शस्त्रसंधी होताना दिसते, काही बातम्या अशा पण आल्या की म्हणजे चायनानं पण यामध्ये शेवटच्या क्षणाला काही प्रयत्न केले होते इराणला हे सगळं करण्यामध्ये. त्यांची पण एक मदत होती का रडार सिस्टम आणि सगळ्या या गोष्टी हे करण्यामध्ये, अशी पण चर्चा आहे. तर एक प्रकारे वर्ल्ड ऑर्डर जी आहे त्याच्या दृष्टीनं या 40 दिवसांचा अर्थ नेमका काय आहे आणि काय बदललंय? कारण आता युनिपोलर किंवा बायपोलर असं काही राहिलेलं नाहीये, मल्टीपोलर हे सगळी ऑर्डर झाली. आता वर्ल्ड ऑर्डरच खरं म्हणजे बदललंय. वर्ल्ड ऑर्डर 2-3 वेळा तशी बदलली, पहिल्यांदाच नाही. आपण जुनं सोडून देऊया, दुसऱ्या महायुद्धाने पहिल्यांदा बदलली. दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्ध सुरू झालं, लगेच नाही सुरू झालं, पण शीतयुद्ध सुरू झालं. 1961 साली नॉन अलाइनमेंट मूव्हमेंट म्हणजे अलिप्त राष्ट्रांची चळवळ सुरू झाली. त्यावेळेला त्यांनी एक ढाचा दिला, त्यामुळे तो एक जगाचा ढाचा होता. पण शीतयुद्धामध्ये प्रामुख्याने जगाची रचना ही सोव्हिएत युनियन आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे एक भांडवलशाही देश आणि समाजवादीचे देश आणि समाजवाद्यांचं समर्थन करणारे देश, ते समाजवादी नसले तरी असं जग एक तयार झालं होतं. त्याच्यानंतर चीनमध्ये प्रचंड मोठा बदल होत होता, त्याची दखल कोणी घेत नव्हतं. चीनला तर अमेरिकेने युनायटेड नेशन्समध्ये सदस्यत्व देता कामा नये असं म्हणून संपूर्ण निक्सन किसिंजरच्या काळातच चीनला युनायटेड नेशन्सचं सदस्यत्व मिळालं आणि तैवानचं सदस्यत्व गेलं. हे सगळे जागतिक बदल होते. पण या सगळ्या जागतिक बदलांना जो जुना राष्ट्रवादी एक प्रवाह होता विचाराचा, तो होता. आणि शीतयुद्धाच्या काळामध्ये विचारसरणीचा होता. आणि काही स्वतंत्र देशांना स्वतंत्र व्हायची इच्छा होती, त्यांना किती पाठिंबा द्यायचा ह्याच्यावर होता. म्हणजे त्याला प्रत्येकाला चुकीची, दुष्ट, वाईट पण धोरणं होती त्या जगाला एक. आणि त्यामुळे युनायटेड नेशन्सचा रोल होता. कुठे काय अशा प्रकारचा संघर्ष झाला की खूप हिंसा होते, तर युनायटेड नेशन्स आपलं सैन्य उतरवत असे. युनायटेड नेशन्स सैन्य काय, जगातल्या सगळ्या देशांनी त्यांना दिलेलं सैन्य होतं. आता गाझामध्ये युनायटेड नेशन्स उतरलं नाही, इराणच्या संबंधात उतरलं नाही, भारत पाकिस्तानच्या संबंधातही उतरलं नाही, कारण युनायटेड नेशन्सना अमेरिकेने पूर्णपणे निष्प्रभ करून टाकलेला आहे. ह्या जगाचा जो ढाचा होता शीतयुद्धानंतरचा, तो ढाचा आता राहिलेलाच नाही. आता जगामध्ये असे काही पोल नाही आहेत, हा देश तुम्ही ह्याच्या बाजूचे असाल, तुम्ही याच्या विरुद्ध, असं काही नाही. आता ज्याला मल्टीपोलर म्हणतात तसं आहे. मल्टीपोलरमध्ये अजूनही अमेरिका सर्वात स्ट्रॉंग आहे, पण सर्वात स्ट्रॉंग आहे पण तो निष्प्रभ झालेला. एखादा पैलवान प्रचंड मोठ्या गावातला, त्याला कोणत्याही सामान्य माणसाने एक ठोसा द्यावा, तसं झालं. त्यांच्याशी इराण म्हणजे सामान्य देश, 40 दिवस त्यांनी नमवलं त्यांना. त्यामुळे आता ही ऑर्डर पूर्णपणे बदललेली. ती ऑर्डर पुन्हा आता जुनी ऑर्डर रिस्टोर होणं शक्य नाही, कारण आता शीतयुद्धाचा काळ नाही. आता प्रत्येक देशाला असं वाटत राहणार की अमेरिका आपल्याला काही करू शकते, मुख्यतः व्हेनेझुएलानंतर, आणि त्यावेळेला आपण आपल्या लोकांना समर्थ केलं पाहिजे. ही भावना आता प्रत्येक देशात आहे. मुस्लिम देशांमध्ये इराणच्या बद्दलचा आदर वाढला आहे, जरी त्यांच्या सत्ताधाऱ्यांमध्ये नाही वाढला. तो आदर वाढल्यामुळे आता अरब देश सुद्धा अमेरिकेवर किती विश्वास ठेवायचा याच्यावर चिंतेत आहेत, कारण त्यांचे तळ उद्ध्वस्त झाले. ते नुकसान त्या अरब देशांचं झालं, केवळ त्या तळांचं नाही झालं. त्यामुळे तिथे पण आता अमेरिकेबद्दल असंतोष आहे. मुद्दा असा, आज जगाला नेतृत्व नाही. जगाला पूर्वी त्या अर्थात नेतृत्व नव्हतं, पण शीतयुद्धाच्या काळामध्ये लोक सोव्हिएत युनियनच्या बाजूला असायचे किंवा अमेरिकेच्या बाजूला असायचे. काही प्रमाणात काही देशांनी ते नेतृत्व पाळलं होतं, काहींनी हे पाळलं होतं. ज्यानंतर दोघांचं पाळायचं नसेल
त्यांनी अलिप्त राष्ट्रांचं नेतृत्व म्हणजे भारताचं पाळलेलं होतं. आता भारत तर पूर्ण निष्प्रभ आहे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात. रशिया तुटलेला आहे, सोव्हिएत युनियन शकलं झालेत, 15 शकलं झालेत, आणि अमेरिका आता निष्प्रभ झाली. त्याच्यामुळे आता जगामध्ये कोणाकडे पाहावं असा छोट्या राष्ट्रांना, मागास राष्ट्रांना किंवा विकसनशील राष्ट्रांना प्रश्न पडला आहे. आणि तरीसुद्धा प्रत्येकाला स्वतःचा सांस्कृतिक राष्ट्रीय अभिमान आहे, तो टिकवायचा आहे. त्याच्यामुळे आता कठीण आहे. 196 देश आहेत. मग ते कशातनं व्यक्त होतो राष्ट्रात, तर फुटबॉलमधनं. आता फुटबॉलचे आहेत स्पर्धा. त्यामुळे मला असं वाटतं की आता जगाचा विचार करताना तज्ज्ञ लोक सुद्धा ज्या पद्धतीने करायचे, सगळ्या तज्ज्ञांना गोंधळ उडाला या युद्धानंतर. जगातले जे सगळे आंतरराष्ट्रीय व्यवहाराचे अभ्यासक आहेत त्यांना कळत नाही आता जगाची पुनर्रचना होतीये. ती पुनर्रचना नक्की कोणत्या सूत्रांनुसार होतीये. म्हणजे आत्ता शस्त्रसंधी झाली त्याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट पण हीच आहे की एक साधी सामुद्रधुनी ओपन करू शकले नाही अमेरिका. आपण 7वा आरमार आणि काय काय गोष्टी अशा ऐकत आलो होतो आणि आपण आव्हान दिलं. हो, 7व्या आरमाराला अमेरिकेने इंदिरा गांधींच्या काळात इंदिरा गांधींनी आव्हान दिलं. इराणने पण एक प्रकारे आव्हान दिलं. त्यामुळे इराण आणि इंदिरा गांधी यांची भूमिका समान आहेत. आमचं सत्व आम्ही टिकवणार, हा जो त्या दोन्हीतला भाग आहे, समान भाग, तो आपण पाळलेला आहे. भारताने कधी अशा प्रकारच्या दादागिरीला सहन केलेलं नाही नेहरू इंदिरा गांधींच्या काळात. आणि आता मात्र आपण अगदी वीक झालो आहोत, विकलांग झालो आहोत. म्हणजे मोदींच्या भाषेत आपण दिव्यांग झालो आहेत भारत देश. आणि तो भारत देशाला आता विचार करायला लागेल की आपली अस्मिता आणि आपलं जे काही वैभव आहे नुसतं आर्थिक नाही. पण नेहरू गांधी आज असते समजा किंवा इंदिरा गांधी जरी असत्या तरी आज आपली भूमिका इतकी अशी ही इतकी काही तुलनाच होऊ शकत नाही. इंदिरा गांधी किंवा नेहरूंच्या धोरणांशी मोदींची तुलना करणंच शक्य नाहीये. कारण मोदींचं धोरणच आहे की अमेरिका म्हणेल ते मान्य करायचं किंवा इस्रायल म्हणेल ते मान्य करायचं. इंदिरा गांधींनी तसं कधीच केलं नाही, नेहरूंनी पण केलं नाही. त्याच्यामुळे आता ठीक आहे, ते नेहरू गांधींना शिव्या देतात, नेहरू गांधींना त्या देऊ देत, त्यांना त्यांचा इतिहासाचा अभ्यास नाही एवढंच आपण म्हणू शकतो. सर, एक शेवटचा प्रश्न. ज्या 2 युद्धखोर लोकांनी हे सगळं सुरू केलं 28 फेब्रुवारीला हल्ला करून, डोनाल्ड ट्रम्प आणि नेत्यान्याहू, यांच्या दृष्टीनं आता पुढचा काळ तुम्हाला कसा दिसतोय? म्हणजे आता आपल्याला अजून माहिती नाही की ही शस्त्रसंधी कशी टिकेल, इस्रायल याच्यामध्ये नेमकं, कारण आता फक्त ती 15 दिवसापूर्वी आहे. म्हणून इराण म्हणलेले आहेत की आम्ही शस्त्रसंधीला 15 दिवसाच्या मान्यता दिली आहे, पण आमच्या दृष्टीने युद्ध पूर्ण संपलेलं नाही. बरोबर. तर त्या 2 व्यक्तींच्या दृष्टीनं काय तुम्हाला दिसतंय की त्यांच्या? मला वाटतं ते पूर्णपणे गोंधळून गेलेले आहेत आणि त्यांना त्यांचा पराभव झाला आहे किंवा ते निष्प्रभ झाले ते मान्य करायचं नाही आहे. आणि त्याच्यामुळे इस्रायल अजून कुरापती काढेल. एक तुम्ही लक्षात ठेवा, इस्रायलचं धोरण काय माहिती आहे का, ते जाहीर आहे, गोल्डा मेअरच्या मुलाखतीत आहे. जर असा प्रसंग आला की इस्रायलच नष्ट होते, जसं आता इराण नष्ट होण्याची गोष्ट चालली होती, इस्रायल देश नष्ट होतोय, तर आम्ही ते होऊन देणार नाही, आम्ही सगळं जग आमच्याबरोबर नष्ट करू, असं अधिकृत धोरण हे गोल्डा मेअरनी 1967 साली बीबीसीच्या मुलाखतीत दिलेलं आहे की आम्ही इस्रायल टिकवणार, म्हणजे त्यांचा अभिमान, त्यांची संस्कृती. पण जर आम्हालाच नष्ट व्हायचा प्रसंग आला तर आम्ही सगळ्या जगाला घेऊन जाणार खाली. आणि त्यांच्याकडे म्हणून ॲटम बॉम्ब आहेत, आधीहून पण त्यांनी जाहीर केलं नाही की आपण न्यूक्लिअर वेपन आपल्याकडे आहे. इराणकडे न्यूक्लिअर वेपन नसताना त्यांची न्यूक्लिअर वेपन जी इमॅजिनरी आहेत ती नष्ट करण्यासाठी तुम्ही युद्ध करता. आणि इस्रायलकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत आणि त्याच्या आधारे त्यांनी ब्लॅकमेल केलेलं आहे आजूबाजूला. त्याच्याबद्दल अमेरिका काय इतर जगातलं कोणीच बोलत नाही, आपण सुद्धा बोलत नाही. आपण बोलायला काय हरकत नव्हती, इस्रायलने त्यांचे न्यूक्लिअर वेपन्स नष्ट करावेत, केलेले नाहीत. खूप खूप धन्यवाद सर या सगळ्या चर्चेबद्दल. शस्त्रसंधीच्या निमित्तानं जे आंतरराष्ट्रीय राजकारण घडते त्याच्यातले बरेचसे सगळे मुद्दे तुमच्या या मुलाखतीमुळे क्लिअर झाले. आणि जाता जाता म्हणजे मी एक भारी कमेंट मगाशी सोशल मीडियावरती एक बघितली की ज्या ज्या देशांकडे अण्वस्त्र आहेत त्या त्या राष्ट्रप्रमुखांची अधूनमधून एक कोकेन टेस्ट सुद्धा व्हायला पाहिजे. कारण अशा पद्धतीची जर बेताल विधानं ते करत असतील आणि जगाला वेठीस धरत असतील तर किमान एक अशा पद्धतीची अगदी बरोबर, काही हरकत नाही. अगदी करायला पाहिजे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मुलाखत आवडल्यास अधिकाधिक लोकांच्यापर्यंत ती नक्की पोहोचवा. लाईक, शेअर आणि कमेंट करा.